तर पुण्यातून भाजपच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। त्याचवेळी रवींद्र चव्हाण बोलत होते। वळूयात पुढील बातमीकडे। काही मनपात बिनविरोध निवड झालेल्यांची चौकशी होणार अशी चर्चा आहे। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। अर्ज मागे घेण्यासाठी दबाव किंवा आमिष होतं का असा प्रश्न उपस्थित होतोय। निवडणूक आयोगाने याच संदर्भातला चौकशीचा अहवाल मागवलाय। महाराष्ट्रातील काही महानगरपालिकांमध्ये बिनविरोध निवड झालेल्या जागांचे चौकशीचे आदेश दिले। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। चौकशीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या अहवालाच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडून निर्विरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येईल। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्सना, काय अधिक माहिती आहे या चौकशीच्या आदेशांसंदर्भात? अगदी बरोबर आहे प्रणिता, आपण बघतोय की संपूर्ण राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि अशामध्ये हजारोच्या संख्येने जे आहेत प्रत्येक महानगरपालिकेमध्ये उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। ज्यावेळेस उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते आणि अनेक मोठ्या पक्षांचे अर्ज जे आहेत ते त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना नाकारले होते, तर अनेकांनी त्यांची नाराजी जी आहे ती उघडपणे बोलून दाखवली होती। अनेक जणांना हार्ट अटॅक आला होता। बरेच सारे व्हिडिओ जे आहेत प्रणिता आपण बघितलेले आहेत आणि त्यानंतर 68 जणांची जी आहे बिनविरोध निवड झाल्याची, म्हणजे निवडणुकीच्या आधीच 68 जणांची जी आहे ती बिनविरोध निवड झालेली होती। त्यापैकी 44 भाजपचे होते, 22 जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेचे होते आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आतापर्यंत 2 जण जे आहेत ते निवडून आलेले आहेत। सर्वाधिक बिनविरोध निवडून येण्याची संख्या जर बघितली तर सत्ताधारी पक्ष असलेल्या महायुतीचे आहेत आणि त्याचमुळे जे आहेत ते एकूणच विरोधकांनी याच्यावरती सुद्धा शंका उपस्थित केलेली आहे आणि विरोधकांनी अनेक वेळा याबाबत जे आहे ते निवडणूक आयोगाला पत्र सुद्धा लिहून या संदर्भात चौकशी करावी अशी मागणी केलेली होती। अशातच निवडणूक आयोगाने आता ज्या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे उमेदवारांची त्या ठिकाणी जे अपोजिट उमेदवार होते, जे अपोजिशनचे उमेदवार होते, त्यांना काही आमिष देण्यात आलं होतं का, त्यांना काही धमकावण्यात आलं होतं का, अशा प्रकारची चौकशी करण्याचे आदेश जे आहे ते निवडणूक आयोगाकडनं देण्यात आल्याचे सुद्धा सूत्रांकडनं ही माहिती मिळालेली आहे। कारण आपण बघतोय की राज्यामध्ये ज्यावेळेस उमेदवार फॉर्म भरत होते त्यावेळेस अनेक फॉर्म भरताना जे आहे ते ज्या ठिकाणी म्हणजे एखाद्या ठिकाणी जर बलबलाढ्य एखाद्या मोठ्या घराण्याचं असेल, घराण्याशाहीचं असेल किंवा मोठ्या पक्षाचं असेल तर त्यावेळेस अनेक ठिकाणी उपयोग जो आहे तो त्यांच्या म्हणजे सत्ताधारी करतात किंवा एखादे घराणेशाही केली जाते, पैशांचं आमिष दाखवलं जातं, धमकावलं जातं। असा काही प्रकार जो आहे तो निवडणुकीमध्ये होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडनं, राज्य निवडणूक आयोगाकडनं जे आहे ते अशा प्रकारचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि 68 जणांची निवड म्हणजे संपूर्ण महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत जो अधिकृत आकडा समोर आलेला आहे त्यानुसार 68 जणांची जी आहे ती बिनविरोध निवड झालेली आहे। त्यामध्ये मुंबईतले अगदी कमी जरी असले तर कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई किंवा इतर महानगरपालिकांमध्ये जी आहे ती खास करून विदर्भातल्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा जी आहे ती अशी संख्या मोठ्या त्यामुळे ही चौकशी ज्योत्सना होणार आहे। आता ही प्रक्रिया कशी राबवली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही अशाच माझ्यासोबत जोडलेल्या राहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातील तपशील तुमच्याकडून घ्यायचा आहे।